भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि माझ्या बरोबरीने तुमच्या प्रश्नांवर आणि तुमच्या भविष्यावर बोलण्यासाठी इथे उपस्थित आहेत राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते। भविष्यावर बोलत असताना आम्ही जेव्हा बोलतो किंवा माझ्या प्रश्नांना शरदजी उत्तरं देतात, त्या उत्तरांवरनं तुम्हाला जे सुचतं ते सगळं आम्हाला ईमेलद्वारे तुम्ही कळवत असता। याचा खूप आनंद होतो की तुम्ही इतके सहभागी होता या कार्यक्रमामध्ये। असेच तुमचे ईमेल्स आम्हाला मिळत राहू दे। तुम्हाला पत्ता तर आमच्या ईमेलचा माहीतच आहे, bhavishya@memarathi.tv। सुरुवात करूया आजच्या या नव्या विषयाला। आपल्या शास्त्रात किंवा आपल्या धर्माच्या शास्त्रात, वेदात जिथे जिथे म्हणून आपल्याला संस्कार, पिढी, भविष्य, पृथ्वी, अवकाश या सर्वाचं मिळून ज्ञान होत असतं। त्या प्रत्येक ज्ञानात फक्त तात्पुरतं, काही काळापुरतं असं कधीच काही सांगितलेलं नसतं, तर ते प्रत्येक वेळेला त्याच्या पुढच्या पिढीबद्दल अविरत हे चक्र चालू राहावं आणि सक्षमतेने चालू राहावं याचा सतत विचार असतो। म्हणूनच कुंडली पाहत असताना, भविष्य जाणून घेत असताना फक्त आपल्या वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध नाही, तर आपल्याला होणाऱ्या संततीच्या सुद्धा भविष्याचा वेध घेतला जातो। मग संततीबद्दल जाणून घेऊया की ही संतान प्राप्ती होत असताना ती जर आपल्याला योग्य हवी असेल किंवा तिच्या आयुष्यात काही अडथळे येणार असतील तर ते आपल्याला आपल्याच कुंडलीत कळू शकतात का? साधा आहे प्रश्न, उत्तर मात्र खूप मोठं आहे। म्हणून शरदजींकडे वळते। सांगा की आपल्या कुंडलीचा आणि आपल्या संतान वाढीचा काय संबंध असतो? मुळात कुंडलीमध्ये एक संतती स्थान असतं, कुंडलीचं 5वं स्थान। त्या संतती स्थानात कुठले ग्रह आहेत त्याप्रमाणे संततीचं सुद्धा एक वर्णन निघतं। पण एक गोष्ट जरा सांगतो, मुलगा होईल का मुलगी होईल हे कधीही ज्योतिषाला सांगता येत नाही। कारण का, ज्योतिषशास्त्रामध्ये लिंग मानतात, जीव म्हणजे जीव आहे तो। लिंग त्या संततीचं काय असेल हे कधीच कळत नाही आणि मृत्यू कधी होईल या 2 गोष्टी सांगत नाहीत। पण मला आजच्या काळात पण आश्चर्य वाटतं, मुली एवढ्या कर्तृत्वान आहेत ना तरी लोकांना मुलगा हवा असतो। जरा घडलेली घटना सांगतो। माझे 22 वर्ष ॲस्ट्रॉलॉजीचे क्लासेस होते आणि मी एक दिवस असा काढायचो, सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन वास्तूचं सगळं दाखवण्यासाठी घेऊन जायचो। संध्याकाळी जायचं, रात्रभर लेक्चर आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत, असं मी इथल्या एका भिवंडीजवळच्या गावात गेलो होतो। रात्रभर माझं लेक्चर झालं आणि 5 वाजता, त्याला थंडी फार असायची, डिसेंबर महिना, शाळेचे प्रिन्सिपॉल माझ्याकडे आले। मला म्हणाले, उपाध्ये साहेब जरा घरीच चला, दुधाचा चाय घेऊया। म्हटलं माझे विद्यार्थी आहेत ना, यांच्यावर घेतो मी। नाही नाही चला म्हणत आहे। तुम्हाला लक्षात आलं एवढं पहाटे बोलवत आहे तर पत्रिकेचं काम असेल। संपत मी गेल्यावर मला काय दिसलं, शोलेमध्ये कशी प्रेतं ठेवलेली ना 6 झाकून पांढऱ्याने, तसे 6 जण डोक्यावर पांघरून कोणतरी झोपले होते आणि ते मला म्हणाले ही आमची कन्या राशी। काय तर म्हणा, मला 6 मुली आहेत आणि माझी बायको म्हणाली अनायसे उपाध्ये आलेले आहेत तर त्यांना विचारून घ्या। ते जर म्हणाले पुत्रसंतान होण्याचे योग आहेत, आपण 7वा चान्स घेऊया। डिसेंबर महिन्यातल्या पहाटे 5 वाजता मला घाम फुटला। म्हटलं यांना जर 7वी मुलगी झाली ते जन्मभर म्हणणारे उपाध्यांचं प्रारब्ध ओके नाही। तर मी म्हटलं असं काय करू नका, सांगता येत नाही, पुरुष संतती, पण तुम्हाला कशाला हवा आहे मुलगा? आहेत नाही मुली कर्तबगार। शाळेच्या का प्रिन्सिपॉलने मला काय उत्तर द्यावं? असं कसं म्हणता, मडकं धरायला कोण नको का? मडकं धरायसाठी मुलाचा उपयोग होतो फक्त, त्या दिवशी मला कळलं। त्याला म्हटलं बघा, तुम्ही जर म्हणता मुलगाच पाहिजे नाही तर गती नाही, तर किती साधू संतांना मुलंच नव्हते। म्हणून अक्कलकोटचे स्वामी महाराज एकदा प्रवचन करत असलेल्या एका माणसाच्या असे बाजूला बसून प्रवचन ऐकत होते आणि तो वाचत होता, पुत्र बिन हे नाही, गती नाही। स्वामी माहिती आहेत कसे भडकले की, तर काय रे डुकराला 12 मुलं असतात, त्याला मोक्ष मिळतो का? हाच प्रश्न खरा विचारावा असा वाटतो। तर मुलींना अग्निसंस्कार करायचा अधिकार नाही, कारण त्यांची मुंज झालेली नसते।
पण केवळ मुलाचा तेवढाच उपयोग असं नाही. मग आजच्या काळात मुलगाच व्हावा असं आजही अपेक्षा करणारी लोक आहेत. ठीक आहे, मुलगा झाला तर बायकांना आनंद का होतो? साधं कारण आहे, हे मुलींचं सगळं करायला लागतं ना. नाणं धुणं अमुक तमुक, दुसऱ्याच्या घरी जा, हुंडा बिंडा पूर्वी होता. पोराला काय 2 तांबे घातले, बाहेर काढला, मोकळा झाला आणि पुन्हा बेरर चेक खेळतो. अशी एक पूर्वीची कल्पना. मला विचारशील तर पहिली बेटी धनाची पेटी अनेक लोकांना अनुभव आहे. मूल न होणाऱ्या एका बाईला तिथे अशी ओटी भरत होते आणि काय ते बाळाला गोविंद घ्या गोपाळ घ्या करत होते. तर हिने हात लावला तर त्याने बाजूला केली तिला, बाळाला तुम्ही हात लावला. आजच्या एज्युकेटेड बायका असं वागवतात. ती रडायला लागली ती बाई. मग नवरा म्हणला, म्हणून मी तुला सांगत होतो तू कुठे जाऊ नकोस. समाजामध्ये असे सारखी हेटाळणे होते, म्हणून कदाचित हे अपत्य व्हावं असं वाटत असेल. एक म्हातारपणची काठीबिटी म्हणतात, काही खरं नाही. अलीकडे मुलं परदेशी जाऊन राहतात, वृद्ध मातापिता एकत्र असे आपण बघतो. कुठून तरी घरात एक जीव आला नवखा की आनंद असतो आणि हा आजही मानतो आपण. पण संतानच न होण्याचा योग असेल तर असा योग असतो. संतती स्थानामध्ये जेव्हा शनी असतो त्याला विलंबाने संतती होते किंवा त्याच्यावर अनेक कुयोग झाले तर संतती होत पण नाही. आणि ज्या बाईला मूल होत नाही त्या बाईची अवस्था काय असते ते वांझबाईकडे गेल्यावर कळतं आपल्याला. गुरुचरित्रामध्ये गंगाबाईचा एक अध्याय आहे. तर ती बाई 60 वर्षाची होती आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. नरसिंह सरस्वतीने एके दिवशी पाहिलं, म्हटलं काय करतेस रोज तू दिवे लावत? पण महाराज आता तर मी विटाळशी पण होत नाही, तर ह्या जन्मी तर मला मूल होणार नाही, पुढच्या जन्म तरी व्हावं म्हणून प्रदक्षिणा करते. दत्त महाराज काय शक्ती आहे सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणजे कुठे पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? तुला मूल पाहिजे ना, तू त्या अश्वत्थाची सेवा चालू ठेव. आणि 2 फळं दिली तिला. आणि गुरुचरित्राचा जो तो अध्याय वाचला तर आपल्याला आश्चर्य वाटतं. विटाळ गेलेल्या बाईला परत सुरू झाला विटाळ आणि तिला दिवस गेले. आणि म्हणून 60 वर्षाची म्हातारी असं ते एक त्याचं काव्य आहे. आणि त्याच्यानंतर त्या बायका पण कशा स्मार्ट असतात. तर म्हणाले मुलगा होऊ दे, तर म्हणे ते विधिलिखित आहे मग. आणि तिला मुलगी झाली त्यानं. तर त्या बाईला त्या मुलाला घेऊन त्या मुलीला घेऊन गेली महाराजांकडे. तर महाराजांना म्हणाले तेवढं लक्षात राहू दे, सरस्वती आली आहे पण मुलगाही होऊ दे. म्हणजे त्याही वयामध्ये त्या बाईला मुलगा व्हावा असं वाटत होतं. महाराजांच्या कृपेने तिला मुलगाही झाला. दत्तप्रभू काहीही करू शकतात कृपा झाल्यावर. निसर्गाच्या विरुद्ध आपल्याला ते वाटतं. अशा कितीतरी घटना त्यात दिल्या आहेत. पण या सगळ्या कथातनं आपल्या लक्षात काय होतं, स्त्री व्याकुळ होते संततीसाठी. किंवा पुरुषाला हा बाकीचा भाग पितृत्व वगैरे असेल, पण स्त्रीला आतून उर्मी असतात आई व्हावं. आणि मग ते जर झालं नाही तर मग काही योग असतात. आणि ते ह्या मॅचमेकिंगमध्ये आधी कळतात की त्या मुलीची पत्रकं घेऊन मुलाच्या आईवडील आले की आपण पाहतो की बाबा लग्न वगैरे ठीक आहे, स्वभाव जुळतात, मॅरिड लाईफ चांगलं आहे, पण पुढे अपत्यच होणार नाही असा योग पण असतो. तो जरा टेक्निकल भाग होईल पण तरी सांगतो मी. पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. इव्हन तुमच्या इच्छा मुलींना लग्न झाल्यावर किती दिवसांनी मूल व्हावं असं वाटतं? 3 वर्ष. 3. ओके. वृषभ राशीला साजेसं उत्तर दिलेलं आहे. एखाद्या कर्क राशीची बाई पण 3 वर्ष काय मला किती टिकावेल, 1 वर्ष बाद झालं राशीवर आहे. पण खरंच आजही संतती न होणं हा शाप आहे. आपल्या घरामध्ये बाळ नाही आहे हे आपल्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांचा फार त्रास असतो. म्हणून जेव्हा बायका सासवा सारख्या पिडतात सुनाना, बघतात त्यांच्या डोळ्यापासून खालपर्यंत रोज, तर सुनाना राग येतो ना. आणि मग असं एक सुनेला सारखे बाई विचारायचे काय गं, काय आहे का, काय आहे का. ती वृश्चिकवाली होती, ती इतकी चिडली. ती म्हणली जेव्हा काही असेल तेव्हा मी कपाळावर चिठ्ठी लिहीन, मी गरोदर आहे, पुन्हा पुन्हा मला विचारू नका. इतकी चिडली. पण असं का वाटतं आजाना, तर ही मधली पिढी आहे ना, त्याच्यापेक्षा आजीना ते छोटं नातवंड जवळ बरं वाटतं एक. आणि वंशाला वारस बिरस हा प्रकार असतोच तसा. संततीचा कारकग्रह गुरु. तुमच्या पत्रिकेत गुरु जर बिघडला तर इश्यूला प्रॉब्लेम असतो. म्हणून कारकग्रह बघायचं. मग भाव म्हणजे पंचम स्थान, त्यात कुठले ग्रह आहेत. तिथे जर राहू किंवा केतू असेल तर सर्पदोष म्हणतात.
मग हे लोक तीर्थक्षेत्र जाऊन नारायण बळी करतात, सर्पशांती करतात वगैरे. तिथे शनी असेल तर विलंबाने संतती होते. खूप जोडप्यांना 12-12 वर्षांनी मूल झाले. 2 याच्यात इतकं अंतर असतं. एकदा एका मॅटर्निटी होममध्ये आई पण ॲडमिट झाली आणि मुलगी पण ॲडमिट झाली डिलिव्हरीसाठी एकाच वेळी. इतके गॅप पडले होते. हा सगळा त्या कुठला ग्रह आहे त्याच्यावर कळतं. आणि तिथे हर्षल असेल तर खूप चमत्कारिक अनुभव येतात की संतती बदलणं. गुजरातमध्ये एका कोर्टात एक केस चालू आहे की एक बाई म्हणते हा मुलगा माझा नाही आणि तो मुलगा माझा कुठे आहे ती सांगते, ती बाई म्हणते हा माझाच आहे. म्हणजे एक मूल दोघींना हवं आहे, एक मूल दोघींना नको आहे. मुलगा 24 वर्षाचा झाला आहे, अजूनही निकाल होत नाही. मग अशी गडबड होते. मूल गायब होणं, मूल पळवलं जाणं. असं नाही वाटत तुला किती गायडन्स मिळतो की संतती स्थानात हर्षल आहे, डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही लक्ष ठेवा. काय त्या बायकांना आदात असतात, मूल बदलू शकतं, लहान मुलं सारखीच दिसतात सगळी, ते बिल्ले लावते, सगळं मान्य आहे. पण आईचं पण एक लक्ष पाहिजे. आणि अलीकडे रोज केसेस आपण वाचतो, ते मूल गायबच होणं असे प्रकार हे हर्षलामुळे घडतात. आणि तिथे स्त्री ग्रह आहेत का पुरुष ग्रह आहेत हे बघायला लागतं. पण संतती दोघांकडूनही होत असल्यामुळे दोघांच्या पत्रिका पाहायला लागतात. मग नवऱ्याची पत्रिका बलवान आहे का बायकोची बलवान आहे हे आधी ठरवायचं. मग गुरु बघायचा, मग संतती स्थान बघायचं आणि संतती स्थानात जी राशी आहे तिचा मालक कुठे आहे, एवढ्या गोष्टी पाहिल्यावर अंदाज येतो. पण एक निश्चितपणे कन्सेप्शनचा काळ कळतो. संतती स्थानातून गुरु जाताना कन्सेप्शन होतं. संतती स्थानचा मालक कोण आहे त्याच्यावरून गुरु जाताना कन्सेप्शन होतं. हे अनुभवांती कळतं आपल्याला. आणि त्याप्रमाणे ज्योतिषी प्रेडिक्ट करतो, त्या बाईला अनुभव येतात तसे. पण हल्ली सर्रास असं तुम्हाला पुत्र योग आहे, तुम्हाला कन्या योग आहे असं धडधडीत सांगितलं जातं. आणि धडधडीत म्हणजे ठोकून देणं हा काय प्रकार ज्योतिषात नवीन नाही आहे. भविष्य जे राशी भविष्य लिहितात हे ठोकणं नाही का. ज्या राशीचे अंबानी आहे त्याच राशीचा पोस्टमन आहे, दोघे वाजता धनलाभ होईल या आठवड्यात. बघा धनलाभाची काय असते लेवल. त्यामुळे जसं राशी भविष्य ठोकून देतात लोक, चॅनलवर असो का ह्याच्यावर असो, तसं तुमच्या पत्रिकेत कॉम्प्युटरवर सुद्धा फीड केलेलं असतं, पटापट येतं. तसं घडत नाही. म्हणून कॉम्प्युटर बनवताना सुद्धा आम्ही सांगतो तुम्ही मॅथमॅटिकल पार्ट काढा, प्रेडिक्शन पार्ट लिहू नका. कुठलं तरी यंत्र प्रेडिक्शन देऊ शकत नाही. की असं समजू शकतं का की होईल बाबा संतान होणारे, पण काळजी निर्माण होणारे, किंवा अमुक जर तुम्ही संयम ठेवलात, अमुक काळात जर संतती प्राप्तीचा विचार केलात तर हे होऊ शकतं, असं काही आहे? संतती जेव्हा जन्माला येईल तेव्हा तिची कुंडली बनवली जाईल. तिच्या कुंडलीत आरोग्याचे योग कसे आहेत ते त्यावेळीच कळेल. पण शेवटी अशी जर अनारोग्य असलेली संतती झाली तर पुरुषाला काही त्रास होईल का, स्त्रीला सुद्धा रोगट मूल वाढवणं ते त्या कुंडलीत दिसतं ना आधी. म्हणून एवढं सांगता येईल की तुम्हाला संतती सुख आहे. पण त्या माणसाने विचारलं ठीक आहे माझा मुलगा इंजिनियर होईल का डॉक्टर होईल, ते नाही त्याला सांग. त्याची पत्रिका जेव्हा तयार होईल तेव्हा कळेल. पण इन जनरल संततीपासून तुम्हाला सुख मिळेल, मुलं वृद्धाश्रमात टाकणार नाहीत, बऱ्यापैकी तुमचे रिलेशन राहतील का एवढं सांगता येईल. असंही काही लोक म्हणतात की संतती स्थानात स्त्री ग्रह असले तर मुली जास्त होतात, पुरुष ग्रह असले तर मुलं होतात. पण काही लोक पिल्लू सोडतात मिथुनवाले. एका मिथुनवाल्याने काय पिल्लू सोडलं, संतती स्थानात जी राशी असेल त्या राशीचा आकडा कोणता असेल तेवढी मुलं होतात. आता संतती स्थानी मीन राशी तर 12 मुलं होतील, मग गांधारीचं काय मग. तर हे सगळं चुकीचं आहे. मुलं किती होती, मुलगा येईल का मुलगी येईल हे काही सांगता येत नाही. तर असं संतती स्थानात कुठली राशी आहे बघून काय सांगता येत नाही. गांधारीचं काय सांगणार तुम्ही, अजिबात तसा काय योग नसतो. तर तुम्ही एवढं एक लक्षात घ्यायचं, संतती होईल, साधारण केव्हा होईल आणि संबंध लाईफटाईम संततीचं सुख कसं मिळेल इथपर्यंत ठीक आहे. पण त्या संततीच्या जीवनातल्या घटना कुठल्या काळात काय घडेल, त्याची शरीरयष्टी वगैरे इतकं बारकावे नाही सांगता. पण या सगळ्यासाठी कालसर्पयोग, मग तुम्ही अमुक पूजा करा तमुक पूजा करा हे सांगतात, यातलं थोतांड किती आणि सत्य? संपदा अलीकडे असं विद्वानाने सिद्ध केलं आहे की कालसर्पाला ज्योतिष आपल्या वेदामध्ये आधारच नाही आहे. कालसर्प हा नंतर घुसडलेला असला पाहिजे. आता कालसर्प म्हणजे राहूपासून केतूपर्यंत किंवा केतूपासून राहूपर्यंत सर्व ग्रह.
राहू केतू ही चंद्र पृथ्वी यांची कक्षा छेदणारे छेदनबिंदू आहेत, नेहमी 180 अंशावर असतात. कुठल्याही कुंडलीत तुला असं दिसणार नाही की राहू आणि केतू एकत्र आहेत, समोरासमोरच दिसतील. पण त्यांच्या एका बाजूला सगळे ग्रह येणं हे कितीतरी वर्षांनी घडतं आणि हे ज्याला त्याला सांगतात कालसर्प आहे. मला वाईट वाटतं सांगायला, पण आपण प्रेक्षकांना सावध करण्यासाठी सुद्धा कार्यक्रम करतोय. अनेक तीर्थक्षेत्री मी असे काही ब्राह्मण पाहिलेत की ज्या ब्राह्मणांचा ज्योतिषाशी कॉन्टॅक्ट असतो आणि ते ज्योतिषाला सांगतात कालसर्पासाठी तुम्ही आमच्याकडे पाठवा. त्या ज्योतिषाच्या नावावर अकाउंट उघडलेला असतो. हा माणूस त्यांना कालसर्प करा म्हणून सांगतो. ते भटजी काय असतील 4-5 हजार घेतात, 100-1000 रुपये ज्योतिषाच्या नावावर ठेवून देतात. हे इतकं वाईट आहे की ज्योतिषशास्त्रात असं म्हटले, जो हे शास्त्र जाणत नसून सांगतो किंवा फसवाफसवी करतो त्याला रवरव नरक आहे. रवरव याचा अर्थ रुरू नावाचा प्राणी जिथे चावतो तो रवरव नरक. या लोकांना कल्पना येत नाही असा वाममार्गाचा पैसा घरात फार अशांती निर्माण करून. गोर गरीब असतात, पोस्टमन लोक कर्ज काढून सर्पशांती करतात. अशा अनेक लोक करून आलेल्यांना मी विचारलं काय फायदा झाला, काहीही झाला नाही. पण तेच जर तुम्ही कुठल्या क्षेत्रात जाताय, त्र्यंबकेश्वरी पशुपतीनाथ आहेत, ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही प्रदक्षिणा घाला ना, करा. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक तिथे बसले, तिकडे जातच नाहीत आणि हे असं काहीतरी करत बसतात. माझा स्वतःचा सुद्धा कालसर्प शांती करून शांती लोकांना काय मिळाले असा अनुभव नाही आहे. त्यामुळे हे आता ज्याला मनाला काहीतरी केलं म्हणून सुख पाहिजे ते करावं त्याने, पण ॲट व्हॉट कॉस्ट? 4-4 हजार 5-5 हजार रुपये आणि ते असे पुन्हा कॉन्ट्रॅक्ट एकमेकाशी करून. तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणांनी देवाची सेवा सोडून हे उद्योग करू नयेत. देवाचं पावित्र्य सांभाळावं, पण हेच करत वेगळेच ध्वनी तिथे निर्माण होतात आणि मग प्रॉब्लेम होतात. तर सर्पशांती अमुक शांती तुम्ही अनुभव घ्या करायचं का नाही. पण तुम्हाला पुत्र होण्यासाठी स्तोत्र आहेत. गणपती स्तोत्र माहिती आहे तुला? अपुत्रो लभते पुत्रान धनवान लभते धन वगैरे असे वाचतो आपण. संकष्टनाशन गणपती स्तोत्रात सुद्धा म्हटलं आहे, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते लवन, पुत्रार्थी लभते पुत्र. मग पुत्र हा स्तोत्राने होऊ शकतो, तो बिन पैशाची उपासना का करतात? करायचं सोडून ते का करत नसतात? लोकांना कष्ट घ्यायला नको. आणि म्हणून मी एक उदाहरण वारंवार देतो. एका जाडजूड बाईला अपत्य होत नव्हतं, इतकी जाड होती. ज्योतिषाकडे गेली, 35 उलटली. ज्योतिषी म्हटला, बाई तुम्ही पिंपळाला रोज 50 प्रदक्षिणा घाला, 6 महिने तुमचं काम होईल. बाई 3 दिवसात थकल्या, कारण पिंपळ तिच्यापेक्षा डेरेदार. आणि मग पुन्हा ज्योतिषाकडे गेली तर तो म्हटला ठीक आहे भटजींकडनं घालून घ्या. भटजींकडे गेली, भटजी म्हणले मी रोज 50 रुपये घेईन. त्या बाई म्हटलं आठवड्याचा ॲडव्हान्स घ्या. बाईंच्या हातात उदक दिलं, संकल्प केला, बाईंसाठी भटजी प्रदक्षिणा करू लागले. 2 महिन्यात भटजींच्या बायकोला 3ऱ्यांदा दिवस गेले, ती आहे तिथेच राहिली. मी लोकांना नेहमी प्रश्न विचारतो, आपल्याला बाथरूम लागली तर आपण जायला पाहिजे का भटजी जाऊन येऊ माझ्या बदली जरा? स्वतः उपासना करायला नको. सगळे दोष नाहीसे होतात उपासनेने. आता कुंडलीत आपण काय पाहिलं म्हणजे आपल्याला कोणतं योग्य असं त्याचं फळ मिळतं हे आपण प्रत्येक भागात बोलणारच आहोत. पण मुळात कुंडलीबद्दल सुद्धा शंका असते लोकांना की कुंडली पाहावी का, त्याची गरज आहे का? याच्याविषयी जर तुम्ही मूळ बोललात की काय सगळ्या आधीच्या सगळ्या गैरसमजुती दूर होतील. तेव्हा आपण पुढच्या भागामध्ये याविषयी बोलूया. धन्यवाद.